आषाढी एकादशीला विठुरायाची पूजा करण्याचा मान हा मुख्यमंत्र्याचा असतो आणि हा मान एकनाथ शिंदे यांना यावर्षी तिसऱ्यांदा मिळालेला आहे। तर त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी, वडील, मुलगा अशा प्रकारच्या सहकुटुंबांना त्यांनी या पूजेचा मान मिळवलेला आहे आणि याच सोबत मानाच्या वारकऱ्याला सुद्धा मुख्यमंत्र्यासोबत विठ्ठलाची पूजा करण्याचा मान मिळत असतो। तर मानाचा वारकरी नक्की निवडला कसा जातो याबद्दलचीच आज आपण माहिती बघणार आहोत। सगळ्यात अगोदर अनेक महाराष्ट्रातूनच नाही तर अनेक राज्यातून सुद्धा पंढरीची वारी करण्यासाठी लाखो लोक दरवर्षी न चुकता या वारीला येत असतात। वारा असू द्या, पाऊस असू द्या, वादळ असू द्या, कितीही अडचण असू द्या, तरी सुद्धा न चुकता हे व्यक्ती वारी करत असतात। रस्त्यामध्ये त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असतो। अनेक वेळेस आरोग्याच्या संबंधित सुद्धा तक्रारी निर्माण होत असतात, तरी सुद्धा हे थांबत नाहीत किंवा वारी सोडून येत नाहीत, वारी कंप्लीटच करत असतात। आणि तसेच शेतीचे कामे, घराचा प्रपंच या गोष्टीकडे पण दुर्लक्ष करून ते वारीला नियमितपणे जात असतात। आणि एक प्रकारे वारीला गेल्यामुळेच त्यांना वर्षभर एक प्रकारची नवसंजीवनी मिळत असते, उत्स्फूर्तपणा मिळत असतो आणि त्यामुळेच ते वर्षभर अधिक जोमाने काम करत असतात किंवा आपला प्रपंच करत असतात। एवढ्या सगळ्या अडचणीचा सामना करून ते सगळे दरवर्षी वारी करतात, म्हणजे करतातच। आणि अशातच आता बऱ्याच जणांना जेवढे काही वारकरी आहेत किंवा इतरही जे असतात त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न नक्कीच निर्माण होत असतो की मानाचा वारकरी नक्की निवडला कसा जातो। तर सगळ्यात अगोदर यावर्षी जो मानाचा वारकरी निवडलेला आहे ते नाशिक जिल्ह्याचे बाळू शंकर अहिरे आणि त्यांच्या पत्नी आशा बाळू अहिरे हे होते आणि त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत यावर्षी विठ्ठलाची पूजा केलेली आहे। जेव्हा त्यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी सांगितलं की आमचा विश्वासच बसत नाही, 2 मिनिटांसाठी तरी नक्की काय चाललंय आम्हाला काही कळलंच नाही। त्यांच्या गळ्यामध्ये आणून तुळशीची माळ घातली आणि त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की जेव्हा त्यांना मानाचा वारकरी म्हणून निवडलं तेव्हा त्यांना एक प्रकारे काही कळतच नव्हतं। अशा प्रकारच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या आणि पूजा झाल्यानंतर त्यांना विचारलं की तुम्ही काय मागितलं, त्यावर त्यांनी असं उत्तर दिलं की आम्ही विठुरायाकडे सगळ्यांसाठी सुख, शांती आणि चांगला पाऊस पडावा अशा प्रकारची मागणी केली असं त्यांनी सांगितलं। तर आता मानाचा वारकरी नक्की निवडतात कसा, तर ज्या दिवशी आषाढी एकादशी असते त्याच्या 1 दिवस अगोदर रात्री जेवढे काही भाविक दर्शनासाठी रांगेत लागलेले असतात ती दर्शनाची रांग 11 वाजता थांबवली जाते आणि 11 वाजता रांग थांबवल्यानंतर त्या रांगेमध्ये जे पहिले कपल आहेत म्हणजेच जे पती पत्नी दोघं पण आलेले आहेत आणि त्यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, त्या रांगेमध्ये अशा प्रकारचे जे नवरा बायको असतील त्यांना निवडलं जातं आणि त्यांना सगळ्यात पहिला प्रश्न विचारला जातो की तुमच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे का। त्या दोघांच्या पण गळ्यामध्ये तुळशीची माळ असेल तर त्यांना मानाचा वारकरी म्हणून निवडला जातो। आणि मानाचा वारकरी म्हणून निवडल्यानंतर मुख्यमंत्र्यासोबत त्यांना पण विठुरायाची पूजा करण्याचा चान्स मिळतो आणि सोबतच मुख्यमंत्र्याकडून त्यांचा सत्कार पण केला जातो आणि 1 वर्षासाठी बसची मोफत पास दिली जाते, म्हणजे ते महाराष्ट्रामध्ये कुठेही मोफत फिरू शकतात। तर या अगोदर तुम्हाला मानाचा वारकरी कसा निवडला जातो हे माहित होतं का नाही, कॉमेंट करून नक्की